तर विश्वस्त मंडळानं जैन बोर्डिंगची जागा एका रात्रीत विकली असा आरोप योगेश पांडे यांनी केलेला आहे। जैन बोर्डिंगची जागा विक्रीवर याचिकाकर्ते योगेश पांडे यांनी हा आरोप केलाय। ही जागा विकता येत नाही, एका रात्रीत परवानग्या कशा मिळाल्या असा सवाल देखील यावेळेला करण्यात आला। आपण जे आता मागे बघतोय इथं हे 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आहे। हे मंदिर सुद्धा 1961 साली स्थापन झालं। आता ह्यात इतकं धक्कादायक आहे, कुठल्याही कागदपत्रामध्ये ना धर्मोदय आयुक्ताला दाखल अर्ज, ना धर्मोदय आयुक्ताचा आदेश, ना तो साठेखत, आणि कोर्टात याचिका दाखल असताना 9 तारखेला सुनावणी असताना यांनी 8 तारखेला याचं खरेदी खत उरकून टाकलं आणि खरेदी खत उरकल्याबरोबर दुसऱ्या क्षणात बुलढाणा अर्बन 20 कोटी रुपये आणि बिरेश्वर बँक 50 कोटी दोघांनी मिळून 70 कोटीचा बोजा चढवला याच्यावरती। आणि हा बोजा त्यांनी चढवताना जमीन, इमारत, इथं जे काही असेल त्यावरती बोजा चढला। म्हणजे तुमच्या अर्थे हा जमीन घोटाळा आहे। जमीन म्हणजे लँड ग्रॅबिंग।